हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या सखी सिलाई यूट्यूब चॅनलवरती. आज मी तुमच्यासोबत ब्लाऊजचे काही लटकनचे डिझाईन शेअर करत आहे. तुम्ही बघू शकता हे पहिलं लटकन. हे लटकन मी तयार केलेलं आहे कसं ते मी सांगते. हे लटकन मी एक माझ्याकडं डिझाईनचं ब्लाऊज होतं, ते शिवायला आलेलं होतं. त्याच्यावरती अशा पद्धतीचे पॅचेस होते. ते पॅचेस मी काढून त्याला अगरबत्तीच्या कडेने हे त्याचे धागे फिक्स करून ते एकावरती एक चिकटवून अशा पद्धतीने मी त्याचं लटकन बनवलेलं आहे. त्यानंतर हे एक लटकन, याच्यावरचं ब्लाऊज अशा पद्धतीचं होतं. याच्यातलेच मी हे जे गोल पॅचेस आहेत ते कट करून ते एकावरती एक ठेवून यामध्ये कपडा किंवा तुम्ही फॅब्रिक भरू शकता आणि अशा पद्धतीचं हे एक लटकन मी तयार केलेलं आहे. हे एक लटकन जे की मी काठपदरच्या साडीतल्या ब्लाऊजला बनवलेलं आहे. जे ब्लाऊजमधले आपण बाहीला आणि पाठीमागच्या भागाला जे काठ लावून शिल्लक राहतात त्याचा वापर करून मी हे लटकन बनवलेलं आहे. त्यानंतर हे आहे नेटचा कपड्याचं लटकन. अशा पद्धतीने सर्कल कट करून त्याला आतल्या बाजूने टिपा मारून तुम्ही ते आतल्या बाजूला फोल्ड केल्यानंतर अशा पद्धतीचं हे छान असं लटकन तयार होईल. त्यानंतर हे एक सिंपल असं लटकन जे की सर्वांना बनवता येईल. अगदी बिगिनर्ससुद्धा हे लटकन बनवू शकतात. खूप ट्रेंडिंग आहे, छान पण वाटते. त्यानंतर हे एक नेटच्या साड्यांमधल्या ब्लाऊजसाठी तुम्ही बनवू शकता. त्याचे धागे वगैरे काही निघत नाहीत नेटचे, त्यामुळे तुम्ही हे अशा पद्धतीने फ्रिल बनवून त्याला वरती अशा पद्धतीने हे झाकण तयार करून तुम्ही अशा पद्धतीचे लटकन बनवू शकता. तुम्हाला ह्या लटकनच्या डिझाईन आवडल्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.